नमस्कार. ठरला तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत महिपतला काही प्रश्न इथे सायली अर्जुन विचारतात तर तो नीटशी उत्तर देत नाही. उठले सुटले मला प्रश्न विचारायला इथे यायचं नाही असं तो डाफरतो त्यांना. आता इथे प्रश्नाचं उत्तर प्रश्न नसतो तर उत्तर काहीतरी मिळावं म्हणून सायली इथे महिपतला काहीतरी बोलते. तर महिपत एक तिला सांगतो, मी जास्त काय बोलणार नाही, पण तुम्हाला एक सांगतो, तू जशी आत्ता अंधारात चालत आहे ना तशीच चालत राहा. तुला उजेड नक्की मिळेल, तोही तुझ्या घरातच मिळेल. आणखी एक कोडं घातलं आहे महिपतने. आणि आता अर्जुन सायलीला इथून निघून जा, मला आराम करायचे असं सांगत तो तिथनं जायला सांगतो. अर्जुन आणि सायली मग तिथून निघालेले असतात. घरी आपण पाहतो रविराज काही न्यूजपेपरमधल्या बातम्या वाचत असतो आणि त्यातली एक बातमी वाचल्यानंतर स्वतःशीच हसू लागतो. आता तो एकटाच हसतोय म्हटल्यानंतर प्रताप त्याला प्रश्न विचारतो, तू एकटाच न्यूजपेपर वाचतो असता का हसतोय? काही वेगळं झालं आहे का? काही कॉमेडी वगैरे आहे का? तर तो म्हणतो, कॉमेडी? इथं आयुष्याचीच कॉमेडी झाली. पेपरमध्ये बातमी आलेली होती, सख्या भावाने प्रॉपर्टीसाठी केला खून, अशी बातमी वाचून त्याला हसायला येत होतं. तर त्याच्यानंतर तो इमोशनली होतो. पहिले असं वाटायचं असं कसं शक्य आहे, किंवा इतक्या केसेस यायच्या त्यावेळेला असं वाटायचं हा काय मूर्खपणा आहे, एकमेकांना प्रेम केलं, जीव लावला तर काय हरकत आहे. पण आता माझ्याच बाबतीत ह्या सगळ्या घटना घडल्यामुळे मला आता त्या गोष्टींचा खोलावा जास्तच कळायला लागला आहे. हे ऐकल्यानंतर तो इमोशनल झाला आहे. पाहिल्यानंतर प्रताप त्याची समजूत काढतो, तू नाचल्या बातम्या वाचूच नको, तू स्वतःचं मन दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतवत जा. अशा बातम्या वाचल्या ना मग जीव आपला स्वतःलाच आपण त्रास करून घेतो. इथे तो त्याची समजूत काढत असतो आणि हे दोघांचं बोलणं अश्विनच्या कानावर पडतं. अश्विन मग म्हणू लागतो, काय झालं? तर तिथे तो म्हणतो, काही नाही, आपलं रोजचंच रडगाण झालं आहे आता. इथे तो सांगू लागतो, खरंच तुम्ही तुमची काळजी घ्या, ह्या असल्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका, स्वतःची काळजी घ्यायला हवी की नाही. आता तो सांगतोय म्हटल्यावर इथे रविराज म्हणतो, हो नक्कीच. अश्विन विचारतो, प्रतिमा आत्या कुठे? तर रविराज सांगू लागतो, ती ना झोपली, हल्ली तिला फार दमायल्यासारखं होत असतं, थकल्यासारखं वाटत असतं. तर अश्विन म्हणतो, हे मानसिक दृष्ट्या होत असतं, कारण मन थकतं, त्याच्यानंतर शरीर थकतं. पण इथे तो एक आयडिया देतो की आपण ना सगळ्या ब्लड टेस्ट प्रतिमा आत्याच्या करून घेऊया, म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर कळेल. तर होळीनंतर करू असं रविराज इथे अश्विनला सांगतो. इकडे आपण पाहत आहोत सायली अर्जुन वापस बाहेर जात असताना त्यांना वाटेतच नागराज भेटतो. नागराज त्यांना हाय हॅलो करू लागतो. नागराजकडे पाहत रागाने अर्जुन सायली त्याच्या जवळ जातात आणि तो म्हणू लागतो, मला वाटलं तुम्ही मला भेटायला आलात, माझे पाय पकडून माझ्या कोरड्याचं उत्तर दे असं म्हणायला आलात. त्याच्याकडे अर्जुन आणि सायली रागाने पाहतात. सायली म्हणते, आमची अजून एवढी वाईट वेळ आलेली नाही की आम्ही तुमच्या पाया पडावं आणि तुमच्याकडनं काही बातमी मिळते का, आमचं कोडं सुटून तुम्ही देणार का असं म्हणायला वेळ येईल, अशी वेळ आमच्यावर येणारच नाही. तर तो म्हणतो, मी जे कोडं घातलं त्याचं उत्तर कुणाकडेच नाही, अगदी देवा ब्राह्मणांकडे पण नाही, ते उत्तर फक्त आणि फक्त माझ्याकडेच आहे आणि असं सत्य आहे जे फक्त मलाच माहिती आहे. तरी ते सायली आणि अर्जुन त्याच्या बोलण्याला नीट ऐकत असतात. आता तो मोठ्या गर्वाने तिथे सांगत असतो, मी घातलेली कोडं तुम्हाला सुटणारच नाही जोपर्यंत मी तुम्हाला मदत करत नाही. आणि मी तुम्हाला ना एक चान्स देतो, तुम्ही मला 1 महिन्याने भेटा. 1 महिन्यापर्यंत तुम्ही हे कोडं सोडवता आलं तर सोडवा, नाही सोडवू शकले तर मी तुम्हाला ते कोड्याचं उत्तर सांगेल. पण ते उत्तर ऐकल्यानंतर तुमचं आयुष्य बदलून जाईल. तुमचं आयुष्यात इतकं मोठं वादळ येईल की त्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. तुमच्या घराचे किती तुकडे होतील हेही सांगता येणार नाही. इथे मात्र आता कुटुंबाचे तुकडे करण्याची गोष्टी नागराजच्या तोंडून ऐकल्यानंतर अर्जुन त्याच्यावर धावून जातो आणि म्हणतो, आमच्यावर एवढी वेळ येईल तुझी पाय पकडण्याची, ती आम्हाला येऊच द्यायची नाही आणि तुझ्या समोर आम्ही पुन्हा कधी येणारही नाही. आणि राहिली गोष्ट माझ्या कुटुंबाची, तर माझं कुटुंब कसं सावरायचं, कसं एक ठेवायचं ते मी बघेल. इथे खरं तर 1 महिन्याची मुदत प्रियाला पण दिलेली आहे नागराजने. मग आता तिला टेन्शन आले, नक्कीच हा माझ्याबद्दलच यांना हिंट देतोय, जे कोडं यांनी घातलंय ते माझ्यावरूनच घातले, म्हणजे हे थोड्या दिवसात माझ्यापर्यंत पोचणार. प्रिया सावध झाली. आता प्रियाला स्वतःला वाचवायचं असेल तर नागराजला काही करून जेलमधनं बाहेर काढावंच लागेल. सायली मात्र तिच्या विचारात गुंग असते. अर्जुनने ते सायलीला विचारू लागतो, तू एवढा विचार कसला करते? तर ती म्हणते, आपण इतके प्रयत्न केले
पण तरीही नागराजच्या कोड्याचं उत्तर शोधू शकलेलं नाही आणि महिपतने आपल्याला फारशी काही चांगली मदत केलेली नाही. तर अर्जुन म्हणतो तो नक्की करेल, एक ना एक दिवस त्याला करावीच लागेल. त्याच्यावरनं सायली म्हणते हो. पहिले आपल्याला असं वाटायचं नागराजाच्या विरोधात महिपत कधी तोंड उघडणार नाही, पण बघता बघता त्यांनी तोंड उघडलंच की. आपणही थोडासा वेळ अजून घेतला तर नक्कीच तो ह्या बाबतीत पण आपल्याला काही सांगू शकेल. अर्जुन म्हणतो हो नक्कीच सांगेल, त्याला सांगावंच लागेल. त्याचं कारण विचारताच तो म्हणतो अगं काही नाही, करेल तो आपल्याला मदत. खरं तर इथे अर्जुनला गिल्टी वाटत असतं. त्याने इतकं मोठं सत्य साक्षी जिवंत आहे हे सायलीपासून लपवलंय. सायलीपासून अशा गोष्टी लपवणं त्याला आवडत नाही. त्यात महिपतने घातलेलं कोडही त्याच्या डोळ्यासमोर सारखं धिंगाणा घालतंय आणि त्याला त्या कोड्याचं उत्तर आता शोधायचंच आहे. त्याच्यामध्ये महिपतनेही सांगितलं घरात उजेड मिळेल. म्हणजे घरात काय आहे, काय असं मोठं कोडं आहे जे आपल्याला सोडायचं आहे, ह्याच विचारात त्याचं डोक्यातलं चक्र चालू असतं. चैतन्य तिकडनं काय काय प्रश्न विचारत असतो तर त्या प्रश्नांकडे त्याचं उत्तरच नसतं. त्याची तंद्री लागलेली असते महिपत आणि नागराजच्या गोष्टींकडे. आणि इथे चैतन्य त्याच्यावर चिडतो, अरे आधीच उशिरा आलायस आणि वरतून आल्यानंतरही काहीच काम होत नाही तुझ्याकडनं, तुझं डोकं चालत नाही असं म्हणतोयस तू, नक्की कसला विचार करतोयस तू. तर तू सांगू लागतो खरं तर मला ह्या गोष्टीची भीती आहे की ज्या दिवशी माझ्या बायकोला कळेल की मी तिच्याशी खोटं बोलले, आपण जी डील महिपतसोबत केली ती करायला नको होती, कारण तिला खोट्या गोष्टी आवडत नाही. तिला जर हे सगळं सत्य कळेल तर ती माझ्यावर चिडेल. पण मला आता ते सगळं तिला सांगायचं आहे, पण आधी मी त्या साक्षीला शोधून काढेल. सावंतांना सांगितलं मी. आता त्यांनी शोधलं मी लगेचच इकडे सायलीला सत्य सांगून देईल. मगच माझ्या मनाचं ओझं कमी होईल. आता घरी सायली पाहते की सुमन काकूंशी इतक्या गोष्टी केल्यानंतरही सुमन काकूचं कशामध्येच लक्ष नाही आहे, तर ती तिच्या तंद्रीमध्ये आहे. तिचं सारखं असं उदास राहणं, नागराज काकांबद्दल विचार करत बसणं, ती अगदी शून्यात हरवून जाते, कुणाशी काही बोलत नाही. त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करायला हवं, पण नक्की करायचं काय असं कल्पना विचारते. तर ती विचार करू लागते की हिला ह्या गोष्टीतनं बाहेर काढायला तिच्या आवडीची गोष्ट म्हणजे स्वयंपाकाच्या काही गोष्टी आपण केल्या तर. इथे कल्पनाला काही उमजत नाही, पण इथे सायलीच्या डोक्यात एक कल्पना आली. कारण इथे सुमनचं आवडीचं काम म्हणजे स्वयंपाक आहे, तर त्याच्याविषयी आपण काहीतरी काढला तर ती आपल्याला ह्या विषयात नक्कीच मदत करेल. तर तिथे सायली विचारू लागते की तुम्हाला ती एक गोष्ट बनवता येते का. तर ती गोष्ट काय. सायली हळूच कल्पनाला म्हणते की तुम्हाला मनगड बनवता येतं का. तर कल्पना म्हणते मनगड, नाही मी खूप वर्षापूर्वी बनवलं होतं, आता तर मी विसरून पण गेले. तर मनगड हा शब्द ऐकल्या सुमनचं चेहऱ्यावरती हसूच आलं. ती म्हणते अय्या कुणाला आवडतं मनगड. सायली म्हणते मला खूप आवडतं, आमच्या कुसुमताईला यायचं बनवता. तर ते काय असतं कसं असतं हे वर्णन करून इथे सुमन सांगू लागते, अगं तुला आवडतं तर मला माहितीच नाही, मला सांगितलं असतं मी तुला कधीच करून खाऊ घातलं असतं. तर इथे योगायोगाने सायली म्हणू लागते की मी पूर्ण आजींना उपवास आहे तर मी साबुदाणे टाकलेले आहे आणि सकाळी डाळही भिजत घातलेली आहे, तर आपण आत्ता बनवू शकतो का. तरी ते सुमन उत्साह दाखवते, मी लगेचच तुला बनवायला शिकवते आणि किती प्रमाणात काय काय घ्यायचं सगळं वर्णन करून सांगू लागते. पहिले डाळ शिजवायची, मग साबुदाणा शिजवायचा, त्याच्यात डाळ ओतायची, हे सगळं ती करून दाखवत असते आणि मग सायलीला ते खाऊ घालते. इथं तिच्या चेहऱ्यावरचा उत्साह आनंद पाहून सायली आणि कल्पनाला छान वाटतं. प्रिया मात्र वेगळ्याच टेन्शनमध्ये आहे. तिला आता काही करून नागराजला जेलमधनं सोडवावंच लागेल. जर त्याला सोडवलं नाही तर तो सगळं सत्य सगळ्यांसमोर सांगेल आणि एवढं ऐशो आरामात ही बाई इथे जगतीये, हिला लगेचच लाथाडून घरातून काढून देतील. अश्विन तर डोळ्यासमोरही उभं करणार नाही याची तिला खात्री आहे. त्याच्यासाठी त्या आता वेगवेगळ्या वकिलांना फोन करून नागराजची केस घ्या म्हणून विनंती करू लागते. हवे तेवढे पैसे मी तुम्हाला देईल असंही म्हणते, पण सगळे वकील या गोष्टीला नकार देतात आणि लगेचच फोन कट करतात. नागराजने असे कर्म केले की कुठलाही वकील त्याची केस घ्यायला तयार नाही, रगड पैसा देऊनही. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की चैतन्य आणि अर्जुन घरी येऊन काही फाईल्स उघडून पाहत असतात, त्याच्यावर चर्चा करत असतात. चैतन्याला अगदी डुकला आल्यासारखं होऊ लागतं. झोपेच्या तंद्रीत तो जाऊ लागतो. त्याच्यावरती लगेचच अर्जुन चिडतो. तर चैतन्य म्हणतो आपण ऑफिसमध्ये असताना तू काम केलं नाही तेव्हा तू साक्षीबद्दल विचार करत बसला आणि आता माझ्या समोर एवढ्या फाईली ठेवल्या आणि काम करायला लावतोय, मला फार झोप येते. साक्षी जिवंत आहे ह्या गोष्टीविषयी तू किती विचार करत होता. असं म्हटल्या लगेच ताडकन अर्जुन उठतो आणि चैतन्याला म्हणतो हळू बोल हळू, घरात कोणी ऐकलं तर आणि सायलीने ऐकलं तर आपलं बोलणं.
इथं त्या बाईचं नाव घेऊ नको. जर हे कानावर शब्द पडले ना तर माझं काही खेर नाही. आधीच मी इतकं मोठं सत्य तिच्यापासून लपवलं, हेच जर तिला कळलं ना तर माझं संसार उद्ध्वस्त होईल रे बाबा. असं म्हणत आता तो बोलत असतानाच तिथे नेमकी सायली आली. सायली विचारते, काय झालंय, तुम्ही एवढी शांत का? तर तो म्हणू लागतो, बघ ना ह्या चैतन्याला कॉफी पाहिजे. तर सायली म्हणते, चैतन्याला पाहिजे की तुम्हाला पाहिजे? चैतन्याच्या नावाखाली तुम्हीच कॉफी मागत असाल. तर लगेचच नाही नाही सायली वहिनी मला कॉफी पाहिजे आहे असं म्हणत चैतन्य मध्येच बोलू लागतो. एकतर दिवसभर काही काम केलं नाही, आता ह्या सरांना रात्रीचं काम करायचं आहे. तर सायली त्यांच्यावर दोघांवर रागवते. दोघांनाही आराम करायची गरज आहे. निसर्गाने रात्र आणि दिवस का ठेवला आहे? रात्रीचा आराम करायचा, दिवसा काम करायचं. आता तुम्ही जाऊन झोपा. आणि अर्जुनलाही ती चिडते, रात्रीचं काम झोपेच्या तंद्रीत केलं तर ते योग्य होणार आहे का? नाही ना. तर अर्जुन म्हणतो, जा रे बाबा जा, इथे लगेच लेक्चर सुरू झालं माझ्या बायकोचं, रात्रीचं झोप, नैसर्गिक झोप. अरे देवा, निघ तू जाऊन झोपच, मी माझं काम बघतो काय करायचं काय नाही. तर सायली म्हणते, मी तुम्हालाही काम करू देणार नाही. तर तो म्हणतो, नाही मला जागरण करायचं, हे सगळं आजच्या आज निपटायचं आहे. तरी ते जागरणच करायचं तर माझ्यासोबत करा ना, अशी ऑफर इथे सायलीने दिल्या अर्जुन लगेच उठतो आणि चला चला म्हणून तिचा हात पकडून जाऊ लागतो. तर तो तिला म्हणतो, अगं मला वाटलं आपल्या बेडरूममध्ये जायचं आहे, तू तर मला बाहेर घेऊन आली. तर ती म्हणते, अहो डोक्यात काय सतत काही पण विचार असतात. मी ना तुम्हाला इथे निसर्गाची छान हवा खायला बोलवले. रोमॅन्टिकपणा म्हणजे काही वेगळं असं काय असतं का? आपण एकमेकांच्या जवळ बसून 2-4 शब्द एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बोलणं, यालाही प्रेम असतं म्हणतात ना. प्रेमाची अशी पण भावना असतेच ना. असं म्हणत म्हणत तिथे दोघंजणं गप्पा मारत बसतात. आणि बोलता बोलता त्या गप्पांचा इतका रंग रंगतो. त्याच्यानंतर सायली अर्जुनमध्ये काही गोष्टींचा उलगडा होऊ लागतो. इथे दोघंजणांचं डोकं चांगलंच शार्प चालतं थंड हवेमध्ये. सायली आणि अर्जुन कोडं सोडवण्यासाठी एका कागदावरती सगळ्यांची नावं लिहितात आणि त्या नावांचा विचार करू लागतात. त्या नावांचा विचार करता करता तिला ना आठवतं नागराज बोललेला, तुझ्या घरातलं प्रिय असं घर आम्ही मोडणार. आता प्रिय ह्या शब्दाचा कुणाशी मेळ मिळतोय का? पाहता पाहता प्रिया इथे अर्जुनच्या डोक्यात येतं, म्हणजे हे कोडं प्रियाविषयी आहे. तर सायली अर्जुन म्हणतात, हो नक्कीच, आपल्याला आता प्रियाचं सत्य शोधायला हवं. नक्कीच प्रिया काहीतरी करते आणि आपल्या घरामध्ये तिच्यामुळेच असं गढूळ वातावरण होऊ शकतं. आपल्या घरातले सगळे मेंबर खूप खुश आहेत, एकमेकांच्या प्रेमात आहेत. फक्त प्रिया ही एकमेव व्यक्ती जी घातकी आहे, तिचं सत्य आपल्याला शोधायला हवं.